नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी दहशतवाद सुरू केलाय का, दादागिरी सुरू केली आहे का, अशा पद्धतीच्या चर्चा आता कालच्या घटनेमुळे. कालची घटनाही पहिला ऐकून घेतली पाहिजे. कालच्या घटनेमध्ये कवठे मंकाळची मुल्ला यांना मारहाण झाली आणि ती काकांनीच मारहाण केली, त्यांच्या गुंडांनी मारहाण केली वगैरे वगैरे हे आरोप आता चालू झालेत. अजून FIR नाही आहे तिथं. मूळ मुद्दा असा आहे की माजी खासदारांनी अशा पद्धतीनं तिथं जावं का, जाब विचारायला, हाच महत्त्वाचा आणि विश्लेषणाचा विषय आहे. संजय काकांनी सुद्धा दुजोरा दिला की हो, मी गेलो होतो. माझ्या स्वीय सहाय्यक त्यांचं जे असेल, कोण PA असेल, त्यांना जर का ते मुलांनी आदल्या दिवशी दम दिला असेल, मारहाण केली असेल, काय घडलं असेल, तर त्याचा जाब त्याला कायदेशीर तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला पाहिजे होती, FIR करायला पाहिजे होता. पण संजय काकांनी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन त्या ठिकाणी त्याला जाब विचारणं योग्य आहे का? आज हाच विषय सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे होतो. म्हणजे निवडणुकीचे पडघम वाचतात आत्ता. अशा वेळेलाच हे प्रकार आता जुनं आठवून बघा. RR पाटील आणि संजय काका पाटील हे दोन गट कसे आहेत, पहिल्यापासून यांचं वितुष्ट कसं होतं, काय होतं. RR पाटलांना सुद्धा संजय काकानं मारहाण केलेली होती तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यावेळेला. मग ते कारखान्याचा विषय असेल, त्याच्या आधी जरी गेलं तरी काँग्रेस कमिटीमध्ये दिनकर आबा पाटील होते आणि वसंतराव दादा, त्यावेळची पण घटना आठवून बघा. त्यावेळेला सुद्धा दादागिरी संजय काकांची RR पाटलांच्यावरची ही ऐतिहासिकच आहे, ही लपलेली नाही. म्हणजे हे परंपरागत, जसं दादा गट आणि बापू गट, तसं इकडं संजय काका गट आणि RR पाटील गट हे जिल्ह्यातलं प्रसिद्ध आहे, सांगली जिल्ह्यामधलं. तर आज हे प्रकार घडला, त्याच्यामध्ये रोहित पाटील, RR पाटलांचे चिरंजीव, यांच्यावर दहशत बसावी. कारण उद्या निवडणूक आहेत. कदाचित संजय काका पाटील हे रोहित पाटलांच्या विरोधात विधानसभेला उभारण्याची शक्यता आहे म्हणतात. लोकसभेला जरी पराभव झाला असला तरी ते कुठेतरी भरून काढायचं असेल त्यांना, किंवा काय असेल त्यांचं राजकारण त्यांच्यापाशी. पण भारतीय जनता पक्षानं अजून काही तसे संकेत दिलेले नाही आहेत. परंतु संजय काकांचे कार्यकर्ते बोलतात की बाबा संजय काकाच उभारणार आहेत. असो, परंतु त्याचंच मग हे आत्ता प्रकार जे घडत आहेत, त्या मुलांना जे मारहाण झाली आणि ते सरळ सरळ सांगतात की संजय काकाच मारायला पुढं होते. मग अशा वेळेला आता ते त्यात सत्य किती हे उद्या कळेल. म्हणजे FIR नोंद होतोय का नाही होतोय याच्यावरनं सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. परंतु हे जुन्या आठवणींना उजाळा, जुने गटबाजी, एकमेकातलं दोन्ही गटाची कशी भांडणं होती हेच आता समोर यायला लागले. रोहित पाटलांच्यावर दहशत बसावी म्हणून संजय काकांनी हे परत आधीचं जसं त्यांचं वर्तन होतं तसंच चालू ठेवणार आहेत का ते? आणि हे भारतीय जनता पक्षाला सोसणार आहे का? आत्ताची बॅकफूटवर जे भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळीकडेच गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 9 त्यांना खासदार निवडून आणता आले. म्हणजे किती नामुष्की आहे. असं असताना परत हेच माजी खासदार विधानसभेसाठी गुंडगिरी, दहशतवाद, दादागिरी असे प्रकार करणार का, असं विचारायला लागलेत. आता कदाचित काकांचे समर्थक म्हणतील ही दादागिरीच नाहीत, आम्ही जाब विचारायला गेलो होतो. ते उद्या स्पष्ट होईल काय व्हायचं ते. पण याच्यामध्ये एक नक्की आहे की रोहित पाटील यांना जसं RR पाटलांच्यावर दहशत निर्माण करायचे प्रयत्न त्यावेळेला झाले, गुंडगिरी, दादागिरी, तशाच पद्धतीनं हे जर का संजय काकांचे कार्यकर्ते असतील किंवा संजय काका स्वतः असतील, हे दादागिरी जर का करणार असतील तर पुन्हा त्यांना बॅकफूटवर जावंच लागेल. आणि हे करणं भारतीय जनता पक्षाला सुद्धा महागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिची सत्य परिस्थिती आल्यावर आणि विश्लेषण करावंच लागेल. परंतु रोहित पाटील यांच्यावर मात्र ही दहशत निर्माण व्हावी याच्यासाठी कदाचित हे प्रकार चालू झाले असावेत. आता तर ही सुरुवात आहे. इथनं पुढं आणि काय काय होईल सांगली जिल्ह्यामध्ये हे बघण्यासारखं राहील. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.